हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज थोडंसं गप्पा गोष्टी करूया म्हटलं. सो त्याच्या आधी माझं नाव आहे कोमल आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आजचं काही खूप मोठं टॉपिक नाही आहे, बट असं वाटत होतं की थोड्याशा गप्पा माराव्यात, कृषिकाच्या काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्यात. त्या निमित्ताने म्हटलं चला एक ब्लॉग पण काढूयात. कृषिकाच्या गोष्टी कशा झाल्या, कृषिकाची 1 इयरची जर्नी कशी होती, काय गोष्टी फेस केल्या, एक आई म्हणून कशा गोष्टी फेस केल्या, प्लस एक आई म्हणून काय काय गोष्टी मला शिकाव्या लागल्या, काय काय गोष्टी कराव्या लागल्या, ह्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. सो चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नक्की करा आणि व्हिडिओ कंप्लीट बघा, जेणेकरून तुम्हालाही काही गोष्टी समजतील किंवा काही गोष्टींची आयडिया येईल की जर कोणी नवीन मॉम्स असतील किंवा कोणी आई होणार असतील त्यांच्यासाठी काही गोष्टी आहेत. आणि माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये एक गोष्ट होतीच की काय काय खाल्लं पाहिजे, ड्युरिंग प्रेग्नन्सी काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, काय काय खाल्लं पाहिजे. त्याच्यासोबतच आपण पोस्टपार्टम प्रेग्नन्सी रिलेटेड पण बोलूयात. ते जर खूप जणांना थोडंसं ऐकायला वियर्ड वाटेल, पण थोडंसं लक्षात दिलंच पाहिजे. आणि मी ॲक्च्युली ह्या गोष्टी खूप एकदम प्रॉपरली का बोलते किंवा एवढं एकदम नॉर्मली कशा काय बोलते, बिकॉज त्या टायमाला मलाही खूप गोष्टी फेस कराव्या लागल्यात आणि त्या रिगार्डिंग मला असं वाटलं की तुमच्या सर्वांसोबत ही गोष्टही शेअर झालीच पाहिजे. जसं की सर्वांना माझ्या प्रेग्नन्सी जर्नीच्या काही व्हिडिओज वगैरे तुम्ही बघितल्याच असतील माझ्या शॉर्ट्समध्ये किंवा इंस्टाग्राममध्ये सोबतच. जरी बॉल गेम सो तुम्ही माझे व्हिडिओज बघितल्याच असतील की कृषिकाची काय मस्ती होते किंवा मी माझ्या प्रेग्नन्सी जर्नी कशी एन्जॉय केली, काय काय केलं, ह्या गोष्टी तर मी यूट्यूबला शेअर केल्याच आहे. त्याच्यानंतरच्या मात्र गोष्टी मला थोड्याशा शेअर कराव्या असं वाटत होतं आणि म्हटलं त्या निमित्ताने सर्वांशी बोलणं पण होऊन जाईल. आणि कृषिका मात्र खूप मस्ती करते, तिच्यामुळेच मग मला भेटत नाही व्हिडिओज वगैरे कारण हे जे ब्लॉग्स काढते किंवा इंस्टाग्रामचे काही थोडेफार व्हिडिओज बनवते ते फक्त आणि फक्त माझ्या मम्मीमुळे, तिच्यामुळेच मला काही गोष्टींसाठी टाईम भेटतो आणि त्या गोष्टी मी शेअर करते. आणि ते सोबतच मला 6 नंतर थोडासा टाईम भेटतो, अर्धा एक तास. त्याच्यामध्ये मी थोडं ट्राय करते व्हिडिओजचं, बट नक्की व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी काही गोष्टी हेल्पफुल असतील त्याही मी नक्कीच शेअर करेल. जसं की खूप 2-3 टॉपिक आहेत, त्यानंतर त्याच्याही मी ब्लॉग्स लवकरच घेऊन येईल तुमच्यासाठी. आणि काही हेल्पफुल असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो चलो, आजचं टॉपिक म्हणजे मेन आहे कृषिका जेव्हा जन्माला आली त्यानंतरच्या काय काय गोष्टी होत्या. कृषिकाचा जन्म झाला 24 सप्टेंबर 2024ला. सकाळी जन्म झाला आणि मी सर्व गोष्टी त्याच्या आधीच्या तर ब्लॉगमध्ये टाकलेल्याच होत्या की काय काय मला अचानकपैकी काय काय गोष्टी फेस केल्या, नॉर्मल सीझर, ह्या सगळ्या गोष्टींच्या ब्लॉग माध्यमामधून मी सर्वांशी बोललेलीच आहे. बट त्याच्यानंतर काय काय गोष्टी आहेत, जसं की बेबीला दूध वगैरे न येणं, त्याचाही एक वेगळा कम्प्लिटली ब्लॉग केलेला आहे मी, तोही नक्की माझ्या चॅनलवर बघा. आणि त्याच्यानंतर काय काय गोष्टी फेस झाल्या, जसं की दूध वगैरे नव्हतं पण मी काय काय गोष्टी केल्यात वगैरे, काय काय गोष्टींची काळजी घेतली. आणि आपण जर एक गोष्ट आहे की आपण जे काही बोलतो ना ते फक्त आपल्या माइंड गेमवर असतं, की आपण जेव्हा ठरवतो ना की आपल्याला आपल्या माइंडमध्ये की ह्या गोष्टी होणार आहेत तर त्या गोष्टी होणारच, आणि त्या जर गोष्टी नाही होणार तर त्या गोष्टी नाहीच होणार. जसं की आपण म्हणतो की दूध नाही मग निगेटिव्हिटी बोलतो ना तेव्हा ते निगेटिव्हिटीच होतात आणि ते निगेटिव्हच होतं. सो जेव्हा कधीही तुम्हाला कुठली गोष्ट बोलायची असेल किंवा करायची असेल तर नक्की पॉझिटिव्हच बोला आणि पॉझिटिव्हच गोष्टी होतील. सो त्यानिमित्ताने म्हटलं आज आपण सर्वांनी बोलावं. आणि पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजेच काय, आता सगळ्यांना वाटत असेल की कोमल एवढं हसून खेळून बोलते, काय गोष्टी फेस नाही केल्या वाटतं, एकदम छानपैकी गेली गोष्ट. असं नाही आहे. मला जवळजवळ सीझर झाल्यानंतर 1 ते 1.5 महिना रिकवर व्हायला लागला. आणि बॉडीचं तर मी सर्वांचा व्हिडिओज वगैरे टाकतेच की आपलं पहिलं कसं होतं, आपण पहिले फिजिकली कसे होतो आणि प्लस त्याच्यानंतर काही गोष्टी कशा झाल्या. आता वेट लॉसचे थोडेफार व्हिडिओज मी टाकलेलेच आहेत, काय खावं काय नाही खावं. बट मीही खूप वेट गेन केलेलं, जवळजवळ 25-30 किलो वेट गेन केलेलं. आणि त्या वेट गेनमुळे मलाही खूप फिजिकली त्रास झाला. आणि हे अजून पण थोडेफार पिंपल्स वगैरे आहेत, हेही माझ्या डिलेव्हरी नंतरच मला थोडेफार यायला लागले. आणि हे आता पण थोडे आधीच्या जे व्हिडिओजमध्ये बघितलं असेल तर नव्हते, पण आता थोडंसं व्हायला लागलं. बट हळूहळू त्याही गोष्टी सगळ्या सॉल्व होतील. तुम्हालाही तुमच्या असं वाटत असेल की आपली बॉडी खूप चेंज झाली आहे किंवा काही गोष्टी चेंज झाल्या तर हार्मोनल इम्बॅलन्स आहे यार, एवढा 1-1.5 वर्ष तर लागणारच ऑब्व्हियसली, थोडा वेळ येतो तुमच्या बॉडीसाठी. आणि सेकंड म्हणजेच बेबीला दूध वगैरे कसं, आता फिडिंगवर कृषिका अजूनही फिडिंगवर आहे. तुम्हाला सर्वांना वाटत असेल की आपण वर्किंग वुमन आहोत, आपण लवकरच बेबीला फीड करणं बंद केलं पाहिजे, पण असं नाही आहे. जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष बेबीला फीड भेटलंच पाहिजे, बिकॉज तेच बाळांसाठी बेटर असतं आणि ते खूप आपल्या बाळाला इम्युनिटी पॉवर देऊन जातं. सो तर तुम्ही असं काही तुमच्याही बेबी जर लहान असेल आणि फिडिंग रिलेटेड तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही
1 ते 1.5 वर्ष नक्कीच तुम्ही फिडिंग करा. त्याच्याबद्दल तुम्ही बिलकुलही कुठलाही विचार न करता तुम्ही बेबीला फिडिंगच करा. हो, त्याच्यासोबतच अजून एक गोष्ट आहे. फिडिंगचं तर झालं, बेबीच्या वेट गेनचं काय? सो खूप जणांना प्रश्न पडतो की आपले बेबी खूप लहान आहे किंवा खूप कमकुवत वाटतंय बाबा, की खूप बारीक झालेलं आहे. सो मग काय करावं, काय नाही करावं? तर मोस्टली आपण तर फूड वगैरे द्यायचं. जेवण जितकं छान प्रकारे देऊ, फ्रूट्स वगैरे देऊ आपल्या बेबींना, तेवढं चांगलं. 6-7 महिन्यानंतर आपण बेबीला फ्रूट्स देऊ शकतो. सो तेव्हा काय प्रॉब्लेम नाही आहे. बट जर त्याच्यानंतर जर तुम्हाला काही गोष्टी ॲड करायच्या, थोडं मी कृषिका बोलते का? सो कृषिकाचे काही व्हिडिओज मी ते इन्स्टाला आणि फेसबुकला टाकलेलेच आहेत. हां, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, कृषिका छान प्रकारे बोलते. फक्त एवढंच आहे की खूप कमी गोष्टी बोलते. अजून 1च वर्षाची आहे. आज म्हणजे 1 वर्ष होऊन 1 महिना, 13 महिने झालेली आहे. कृषू त्यांना बोल. हा, बाबा बोल. पप्पा. बरं, बाबा. बाबा. अगं बाबा. पप्पा. हा, पण बाबा बोल. बाबा. कृषिकाला कोण आवडतं जास्त? बाबा. तुम्हाला जर बेबीच्या फूड रिलेटेड काही प्रश्न असतील किंवा बेबीच्या वेट गेन रिलेटेड काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. बिकॉज कृषिकाने वेट लॉस केलेलं होतं, बट ते दूध फिडिंगमुळे. बट दुसरा जर काही असेल रिझन तर काही नाही आहे. चिडचिडपणा, मध्येच जुलाब वगैरे होणं, दात निघतात म्हणून जुलाब होते वगैरे, हा सगळं मिथ आहे. या गोष्टीमध्ये काही सत्य नाही आहे. बट हां, ही गोष्ट आहे की जेव्हा बाळांना दात सळसळते किंवा दात येतात तेव्हा बाळांना खूप आक्रोश होतो. त्यांना पूर्ण टेस्ट पण जाते, प्लस त्यांना खूप त्रास होतो सळसळल्यामुळे. म्हणून ते काही गोष्ट तोंडात घेऊन चावायचं बघतात आणि ते त्यामुळेच तो प्रॉब्लेम होतो की ते असं जर काहीही खायला लागले तर तेव्हाच त्यांना दातांना खूप सळसळ होते आणि मग काहीही घेतल्यामुळे त्यांना थोडंफार इन्फेक्शनचा पार्ट आहे. सो हे मी डॉक्टरांकडून पण कन्फर्म केलेलं आहे. तुमचंही बेबी जर जास्त अतिप्रमाणात जर ते लूज मोशन वगैरे होत असतील तर ते तुम्ही नक्की डॉक्टरकडे कन्सल्ट करा. आणि माझं तर सजेशन असेल की जर तुमच्या बेबी फिजिशियन म्हणजे बेबी पिडियाट्रिशियन असतं ॲक्च्युली, त्या डॉक्टरकडेच तुम्ही नक्की जा आणि त्याच्यासोबतच कन्सल्ट करा. त्याच्यानंतर आलं बेबी. तुमचं बेबी बोलतंय का? तर हां, कृषिका थोडेफार गोष्टी बोलते, छान प्रकारे पापा बोलते. फक्त आई मात्र आम्हाला बोलायचं नसतं. आणि अजून एक गोष्ट, खूप जणांनी असं पण मला विचारलं होतं की तू कृषिकाला आई आणि बाबा का बोलायला लावतीयेस? ते इट साऊंड खूप गुड, म्हणजे ते साऊंड खूप वियर्ड वाटतं. आणि इनफॅक्ट आमच्या फॅमिली मेंबरनी पण खूप जणांनी मला बोलले होते की तू आई आणि बाबा का बोलायला लावतीयेस? हे खूप गावंढळ वाटतंय. बट का गावंढळ वाटते? आपले आधीचे लोकही असंच बोलायचे. आपल्याला का असं गावंढळ वाटलं पाहिजे? गावंढळासारखं काहीच गोष्ट नाही आहे. आपण आपल्या बाळांना जर आपल्या मराठी संस्कृती किंवा आपल्या तर आधीचे लोक तर आई बाबाच बोलत होते. आई बोलण्यामध्ये जे मायाळूपणा आहे, आई बोलण्यामध्ये जे सर्वस्व आहे, ते जे मातृत्व आहे ते फक्त आई बोलण्यामध्येच आहे. मम्मा वगैरे. आता हां, आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही बोलायचो मम्मी, मग तीच सवय लागलेली आहे. बट आमची मात्र दोघांची इच्छा होती की आई आणि बाबा बोलावं. बाबा बोलण्यामध्ये जे मोठा आधार आहे तो पप्पा बोलण्यामध्ये नाही आहे. पण ही कधी कधी बोलते पापा बाबा, मोस्टली बाबाच बोलते. पण आता हीच पा बोलायला लागली म्हणून पापा पण बोलते. सो आई आणि बाबा ह्या गोष्टी खूप छान प्रकारे तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये बोलायला लावा तुमच्या बेबींना. बिकॉज ते जेव्हा आई बाबा बोलतील तेव्हा ते जितकं छान वाटतं ना, ते एवढं मम्मी पप्पा बोलण्यामध्ये नाही वाटत. हे आधी मला वाटायचं की ठीक आहे, कशाला आई बाबा बोललं किंवा मम्मी बाबा बोललं सेमच आहे. बट नाही, मम्मी बाबा बोलण्यामध्ये आणि आई बाबा बोलण्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आई बाबामध्ये जितकं मायळूपणा आणि जितकं आपलेपण आहे तो मम्मी पप्पा बोलण्यामध्ये नाही. सो असंच तुम्ही तुमच्या बेबींना सांगा की. आणि हां, अजून खूप लोकांनी मला बोलले होते की आई बाबा का विचारते वगैरे. सो आम्हाला आवडतं आई बाबा बोललेलं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बोलू शकता, नाही आवडत तर नका बोलूयात. आणि अजून खूप काही गोष्टी आहेत. ते झालं. मग बोलायला लागले कृषिका रांगायला कधी लागली? कृषिका रांगायला तर कृषिका चालायला कधी लागली? कृषिका पळते, पूर्ण घर पळते. तिला पूर्ण जागा म्हणजे पूर्ण घर पुरत नाही पळायला. आणि इतक्या सगळ्या गोष्टी. हां, एक गोष्ट आहे, कृषिका सगळ्या मुवमेंट खूप डिले झाल्या. म्हणजे बोलणं म्हणा किंवा गुडघ्यावर येणं, पुढे सरकणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप डिले झाल्या. बट मात्र कृषिका जेव्हा गुडघ्यावर आली, थोडंसं रांगायला, तेव्हा खूप कमी रांगली. हार्डली 1-1.5 वीकच रांगली असं. त्यानंतर डायरेक्ट ती चालायला लागली आणि पळायलाच लागली. हां, छुम असं आम्हाला बोललं लागतं. आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल, आमच्या मॅडमने टकलं केलं आहे. आम्हीच म्हटलं थोडं केस, आधीची केस खूप छान होते पण आता मात्र ते थोडेसे रफ झाले होते आणि करली आले होते. म्हणून आम्ही तिचं 2 दिवसापूर्वीच केस कमी करून टाकले. म्हटलं आता मात्र छान केस येतील सिल्की. सो आणि लवकर कट केले म्हणजे कसं अजून चांगले दाट येतात. नंतर मात्र कट करता येत नाही. आता ह्याच्यानंतर तर आपण कट नाही करणार म्हणून यावेळेस करून घेतलं. आमचं टकलू. अरे कृषी तिकडे बघ, टकलू कुठे? केस कुठे? कृषिकाची केस कुठे आहेत? नाहीत केस? नाहीत केस. कुठे गेले केस? दाखव तुझे केस कुठे? दाखव. कृषिकाचं डोकं कुठे? डोकं कुठे आहे कृषिकाचं?
अगं डोकं बाळा, डोकं. हा हो, डोकं दाखव ना तुझं. हा डोकं. हात, कृषिकाचे हात कुठे आहेत? हा. आणि कृषिक, अशा प्रकारे मी हा व्लॉगचा एंड करते. चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. छोटा चॅनल आहे म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, बाय. बाय.